तर झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेमध्ये आपल्याला पुढे गोपाळ हा आता गंगाचा खून करताना दाखवण्यात येणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर झी मराठी वाहिनीने देवमाणूस या मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो प्रदर्शित केलेला आहे। त्यामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की गोपाळ एका रूममध्ये बसलेला असतो आणि तो विचार करत असतो की मी जेव्हा गावामध्ये आलो त्याच्या काही दिवसानंतरच गंगा सुद्धा या गावामध्ये आली। कदाचित गंगा माझ्या मागावरती तरी आलेली नसेल असा तो विचार करत असतो आणि मग याचा शोध घेण्यासाठी तो तिच्या घरी जातो आणि मग घरी गेल्यानंतर गंगाची बॅग तो उघडून बघतो आणि त्यामध्ये त्याला एक आधार कार्ड सापडतं आणि त्या आधार कार्डवरती गंगाचं पूर्ण नाव आणि तिचा पत्ता असतो, ज्या ठिकाणी खरा गोपाळ आणि देवी सिंग राहत असतात। आणि मग हे पाहिल्यानंतर त्याला पूर्णपणे खात्री होते की गंगा त्याच्या मागावरतीच आलेली आहे। तर आपल्याला पुढे कदाचित गंगाचा खून करताना देवी सिंग दाखवण्यात येणार आहे, म्हणजेच गोपाळ हा गंगाचा पुढे खून करणार आहे असं आपल्याला पाहायला मिळू शकतं। तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही देवमाणूस ही मालिका पाहता का? कमेंट करून नक्कीच कळवा। आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।